चेहरे कसे गंभीर आहेत बघा. हा, टेन्शन आलेलं आहे सगळ्यांना, कारण ब्रेकवरती गेलो म्हटल्यानंतर कुठे गेलो असं टेन्शन आलं असणार ना त्यांना. कुठेही गेलेलं नाही. वहिनी नमस्कार. नाव सांगा. माझं सौ संगीता भैरू वाघराळकर. हे माझे मिस्टर. हे माझे मिस्टर. हा काय डान्स आहे का काय? बरं, नमस्कार. भैरू वाघराळकर. हे माझे सासूबाई. हे माझे सासूबाई. नमस्कार सासूबाई. ह्या आमच्या वहिनी. नमस्कार. हे माझे मिस्टरांचे मानलेले भाऊ. नमस्कार. हा माझा भाचा. बर. हे माझा भाऊ. बर. हा माझा मुलगा मोठा आकाश. आकाश. हा छोटा मुलगा आशिष. आशिष. बर. आणि ह्या माझ्या मैत्रिणी. वा वा वा, सगळ्या मैत्रिणी इकडे आहेत. ठीक. चला, स्वागत झालेलं आहे. सुरुवात करूया गप्पा. पहिले नमस्कार. नमस्कार. चिडता की नाही खूप? हो चिडते. का? काय म्हणजे माझ्या मनाविरुद्ध काय असेल तर चिडते. कुठली गोष्ट? ते मनाविरुद्ध काही करत नाही. म्हणजे जी गोष्ट कामाची कोणती झाली नसेल तर त्यांनी का नाही झाली असं विचारलं तर, पण त्याच्यात काही जरी प्रॉब्लेम आला असेल, मी नसेल केली तर ते चिडते. मी चिडते. तुमचं बालपण कुठलं वहिनी? गावी वडील. कुठे आलं ते? आजरा तालुक्यामध्ये. बरोबर. मला सांगा की पिंपरीत कधी आला? 15 वर्ष झाले. पूर्वी आलाय. हो. आणि मग लग्न किती वर्ष झालं? 17व्या वर्षी. एवढ्या लवकर? हो. कसं काय? किती बहिणी तुम्ही? 4 बहिणी आम्ही. मग तुमचा नंबर कितवा? सगळ्यात मोठा? हा, सगळ्यात मोठे. मग तुमचं लवकर? हो. मग तुम्हाला तेव्हा करायचं होतं लग्न? नव्हतं. म्हणजे का थांबायचं होतं थोडं? कसं म्हणजे 4 बहिणी असल्यामुळे परिस्थितीमुळं चांगलं स्थळ आलं, दिलं. बरं वहिनी, काय आयुष्यात असं वाटतं की अमुक एक गोष्ट व्हायला पाहिजे होती किंवा अमुक एक गोष्ट आपल्याकडनं करायची राहून गेली, असं कधी वाटतं? हो. काय वाटतं? शिक्षण माझं किती झालं? 9वी. किती करायचं होतं? तरी त्यावेळेस 12वी तरी. ते काय करतात? ते कंपनीमध्ये कामाला आहे. नोकरीला. हो. तुम्हाला आवड कसली वहिनी? अशी आवड असं नाहीच म्हणजे. नाही. खूप खळाळून हसलाय कधी, असं कधी झालंय वहिनी? हो झाले. गावी गेल्यानंतर सगळे म्हणजे मामा वगैरे सगळे असले की आम्ही एन्जॉय करतो, त्यावेळेस असते. बहिणी कुठे असतात सगळ्या? बहिणी गावी असतात. गावी असतात. हो. मग त्या माहेरी येतात, आईकडे येतात? हो येतात. तुम्ही जाता? नाही. का? एवढ्या लांबून जाणं होत नाही त्याच्यामुळे. मग आई वाट बघत असेल? हो, आईला 1 वर्षातूनच भेट होते. कधी? मे मध्ये. मे महिने. हो, मुलांना सुट्टी असेल त्यावेळेस. हो, जाता तुम्ही? हो. वा 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 वा. मिस्टरांचा स्वभाव एकदम छान आहे का? रागिष्ट आहे. हो, रागिष्ट पण आहे तसे, म्हणजे चांगले पण आहेत. थांबा, येऊ दे त्यांना विचारतो. का वहिनींवर आमच्या चिडतात? आणखी काय सांगणार आज? नवीन मुलं पटकन लग्न करतायत, प्रेमात पडतायत, त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये फरक करू नये आणि मुलींना विचारून त्यांचं लग्न करावं, असं माझी इच्छा. त्यांच्यावरती आई वडिलांची मतं लादू नये. हा, लादू नये. त्यांच्या म्हणजे मनाने त्यांना चालू द्यावं. आणि मिस्टर तुम्हाला असं फिरायला किंवा चित्रपटाला घेऊन जातात की नाही? नाही, तसं नाही. इथंच असं म्हणजे आता काय भाजी वगैरे आणायला गेलं तर तेवढं. येतात ते बरोबर? हो, येतात. काय सांगता? हो. आणि बोलवता कसं त्यांना? बोलवा ना, आपण आम्हाला आता बघायचंय, त्यांना भेटायचंय. अहो, बोलवा. अहो, नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? कोल्हापूर, गडिंग्लज तालुका. बरं, तुमचा स्वभाव एकदम शांत आहे, त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? असं शांत असं नाही. का? थोडंफार आहे रागीट. रागीट आहे? नाही हो, नाही वाटत नाही तुमच्याकडे बघून. तुम्ही कधी चिडत असालच? नाही, चिडतो ना. बरं, असं कधी होतं का वहिनी की चिडतील म्हणून एखादी गोष्ट तुम्ही त्यांना सांगतच नाही? हो, होतं ना. होतं? हो. का? नाही म्हणजे त्या गोष्टीवरून भांडण वगैरे होतील, त्याच्यामुळं जरी त्यांच्या म्हणजे हिताची गोष्ट असेल तर मी म्हणजे सांगत नाही त्यांना. अरे बापरे. बघा, आता तुमच्या चिडण्यामुळे काय काय, तुम्ही थोडा राग कमी केला तर कदाचित वहिनी तुमच्याशी संवाद साधते. नाही, साधते ना. असं राग म्हणजे आमचं दोघांचं पण म्हणजे 14-15 वर्ष झाले. कधी असं म्हणजे राग आला तरी तेवढ्या पुरतच. हो हो, तेवढ्या पुरतं. तरी सुद्धा तुम्ही पटकन चिडता. मग त्या वहिनीनं असं वाटतं एखादी गोष्ट असेल ती तुम्हाला सांगितली आणि तुम्ही पटकन भडकलात, तुम्हाला त्रास झाला, तर त्यापेक्षा न सांगितलेली बरी. सांगितलेली बरी. नंतर परत गोड बोलून सांगते किंवा मगाशी मी तुम्हाला असं बोलणार होतो, नंतर मग सांगते सगळं. सांगते ना. पण वहिनीने एक छान इच्छा व्यक्त केली, म्हणजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे फक्त जाणून घ्यायचंय की म्हणजे आता या ज्या सगळ्या आताच्या मुली आहेत किंवा मुलं आहेत, त्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्याशी संवाद साधून पालकांनी वागलं पाहिजे. म्हणजे हे पूर्वी तसं नव्हतं. आता तसं केलं पाहिजे. तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, केलं पाहिजेत ना.
तसंच केलं पाहिजे. केलं पाहिजे तसं. बरं, आता मी प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्ही शोकेस मध्ये एकावर एक अशी ठेवलेली मडकी किती आहे? 4 आहेत. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आता वहिनी तुम्ही सांगा, शाळेत असताना मिस्टरांना कोणता खेळ जास्त आवडायचा? कबड्डी. कबड्डी. हो. चला, दुसरंही उत्तर बरोबर आलं, अभिनंदन. तुम्ही सांगा, वहिनींना शाळेत असताना कोणता खेळ खूप आवडायचा? जास्त खो खो आवडायचा तिला. अभिनंदन, तिसरंही उत्तर बरोबर. आणि आता ही म्हण पूर्ण करा, तुम्ही एवढंच वाचा. अतिशहाणा. बैल रिकामा, त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा, त्याचा बैल रिकामा. चला, सगळी उत्तरं बरोबर आली. त्या वहिनी 1 2 3 4 5 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. भेटूया संपूर्ण परिवाराला. नमस्कार. या सासूबाई का? हा. त्या कधी काय बोलतच नसतील असं वाटतंय. हा, की बोलतात? बोलतात ना. हो. रागावता की नाही सुनेला कधी? सुनेला कधी राग आलेला नाही. आणि मुलाला? मुलाला मी कधी नाही. काय असंच करायचं माऊली? तसंच आहे. तसंच आहे. रागाची सवयीच नाही तर रागावणार कशाला? मग मुलाने रागवण्याचा स्वभाव कोणाचा घेतला? वडिलांचा आहे की ते. अरे बाळानो, तुमचं काय म्हणणं आहे? बाबा रागावतात? अरे वा. आई रागावते? आज काय मुलांनी ठरवूनच ठेवलंय. काय जादू केली आहे तो? काय नाही, त्या पप्पांनी जादू केली असेल, मी नाही केली. पहिले तुमच्या मनातलं वाक्य ते ओळखतात का? ओळखतील. ओळखतील. ओळखतील? हो. नाही ओळखलं तर 1000 रुपये तुम्ही द्यायच्या, आणि ओळखलं तर मी देणार. बोल नका. मी पत्र लिहितो. मी मला मुलांना शिकवायला आवडते. जवळ 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 आलंय, जवळ आलंय. हा. शिक्षकाची आवड आहे, शिक्षक पाहिजे. वा, अभिनंदन. शेवटी मिस्टर काय नाही, मैत्रीणच आली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं.